Hello students, welcome in series of 8086 microprocessor. In 8086 microprocessor, the chapter number second is the art of assembly language programming. In art of assembly language programming, we already studied that program development steps. Basically, program development steps are, there are 6 program development steps. First one is the define algorithm, second one is the define problem, algorithm, flowchart, initialization, checklist, choosing instruction, and converting algorithm to assembly language programming. Now, all these procedures, all these programming development steps are studied in chapter number first and second. Now, in this lecture, we will study here the assemble directives. What is the meaning of assemble directives? Basically, assemble directives is nothing but these assemble directives used by assemble to AG to generate the program code. For example, there are assemble directives available to the programmer so that she or he can write program which are compatible with the assemble. म्हणजे assemble directives जर यूज केल्यानंतर तो प्रोग्राम छोट्या छोट्या पार्टमध्ये काय केला जातो, डिवाइड केला जातो. आता मी इथं ऑलरेडी एक एक्झाम्पल प्रोग्रामचं दिलेलं आहे. ह्या प्रोग्रामिंगमध्ये हा प्रोग्राम काय केलेला आहे, हा फर्स्ट पार्टमध्ये डिवाइड झाला. म्हणजे इथं आपण काय यूज केलेलं होतं, जे आपण इनिशियलायझेशन यूज करतोय, जे नंबर यूज करणार आहे ते नंबर म्हणजे हा 4 लाईनचा कोड आपण दिलेला आहे. म्हणजे 4 लाईनच्या कोडसाठी आपण डेटा हिअर असं ॲझ्युम केलेलं आहे. म्हणजे सेगमेंट काय झाला, ही डिरेक्टिव्ह झाली, एंड्स हीच काय झाली, डिरेक्टिव्ह झाली तुमची. त्यानंतर इथं आपण ॲक्च्युअल काय केला, कोडिंगचा पार्ट लिहिला. म्हणजे हे कशासाठी यूज केलं आपण, इनिशियलाइज द नंबर यूज करण्यासाठी. म्हणजे कोणते कोणते नंबर घेणार आणि कुणाच्या मल्टिप्लिकेशन करणार, काय ॲडिशन करणार, त्यासाठी आपण ही डिरेक्टिव्ह यूज केली. त्यानंतर सेकंड पार्ट आपण कशासाठी यूज केला, कोडिंग पर्पजसाठी आपण इथं कोड काय केला, जनरेट केला. हे जसं मी तुम्हाला फोर्थ चॅप्टरमध्ये काय करेन, स्टडी करेन. फोर्थ चॅप्टर आपण स्टडी करताना काय करणार, प्रोग्राम एक्झॅक्ट कसा लिहायचा त्याला हे पॉईंट तुम्हाला शिकवले जातील. मग आता सेगमेंट रजिस्टर काय झालं, हे सेगमेंट ही असेंबल झाला म्हणायचं, म्हणजे असेंबल डिरेक्टिव्ह झाली. एंड ही काय झाली, असेंबल डिरेक्टिव्ह झाली. इथं सेगमेंट ऑल्सो असेंबल डिरेक्टिव्ह, ॲझ्युम इज ऑल्सो असेंबल डिरेक्टिव्ह, एंड्स इज ऑल्सो असेंबल डिरेक्टिव्ह. हिअर दी different types of assemble directives are used to assemble. Now there are different types of assemble directives used for a unique purpose. म्हणजे प्रत्येक assemble directiveचं फंक्शन कसं असतं, युनिक असतं. म्हणजे एंड डिरेक्टिव्ह असेंब्लीचं फंक्शन आणि सेगमेंट डिरेक्टिव्ह असेंब्लीचं फंक्शन दोन्ही कसे असणार आहे, डिफरंट असणार आहे. नेमिंग डेटा अँड ॲड्रेस, डेटा आणि ॲड्रेस करण्यासाठी आपण काय यूज करतोय, EQU डिरेक्टिव्ह यूज करतोय. EQU डिरेक्टिव्ह यूज केल्यानंतर आपण काय करतोय, एक कॉन्स्टंट काय करायचं असेल, आपल्याला डिफाईन करायचं असेल, एखादा कॉन्स्टंट काय करायचा असेल, डिफाईन करायचा असेल, तर आपण EQU डिरेक्टिव्ह काय करतो, यूज करते. EQU सपोज मला काय करायचं असेल, 3 डेटा काय हेक्साडेसिमल मधील 3 डेटा काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे. त्यासाठी मी कसं लिहिणार, EQU 0 DB इज नथिंग बट डिफाईन बाईट, DW इज नथिंग बट डिफाईन वर्ड, DD इज नथिंग बट डिफाईन डबल वर्ड. बाईट म्हणजे काय, बाईटचं मिनिंग काय, बाईट इज नथिंग बट युअर 8 बीट. बाईट इज नथिंग बट युअर 8 बीट. म्हणजे ह्याच्यामध्ये DB मध्ये आपण किती बीट डेटा स्टोअर करू शकतो, 8 बीट डेटा स्टोअर करू शकतो. म्हणजे 94H हा डेटा मला स्टोअर करायचा असेल तर मी काय लिहिणार, DB 94H, DB 92H. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये सिंगल पण नंबर काय करू शकता, स्टोअर करू शकता, किंवा मेनी नंबर पण डेटा काय करू शकता, स्टोअर करू शकता. डिफाईन बाईट झालं. डिफाईन वर्ड, वर्ड म्हणजे काय, वर्ड म्हणजे 16 बीट. वर्ड म्हणजे काय, 16 बीट. आता फॉर एक्झाम्पल DW 2034H डेटा मला काय करायचा असेल, स्टोअर करायचा असेल, तर त्यासाठी मी कोणती डिरेक्टिव्ह यूज करणार, डिफाईन वर्ड ही डिरेक्टिव्ह काय करणार, मी तिथं यूज करणार. कोणती डिरेक्टिव्ह यूज करणार, डिफाईन वर्ड ही डिरेक्टिव्ह काय केली जाणार आहे, यूज केली जाणार आहे. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय, प्रोग्रामिंग राईट करू शकताय. या पद्धतीनं प्रोग्रामिंग काय करू शकताय, राईट करू शकताय. DB मध्ये आपण 1 बाईट डेटा काय करू शकतोय, स्टोअर करू शकतोय. DB मध्ये आपण किती बीट डेटा स्टोअर करू शकतोय, तुम्ही 1 बाईट डेटा स्टोअर करू शकता. DW मध्ये किती बाईट डेटा स्टोअर करू शकताय, 2 बाईट डेटा काय करू शकताय, स्टोअर करू शकताय. DD मध्ये किती बीट डेटा स्टोअर करू शकताय, DD म्हणजे डिफाईन डबल वर्ड. डिफाईन डबल वर्ड मध्ये आपण किती बीट डेटा स्टोअर करू शकतो, 4 बीट डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. त्यानंतर ॲझ्युम डिरेक्टिव्ह, ॲझ्युम डिरेक्टिव्ह काय करते, इनिशियलाइज डिरेक्टिव्ह आहे. ॲझ्युम करण्यासाठी, काय ॲझ्युम करण्यासाठी, तुमच्याकडे 4 सेगमेंट रजिस्टर अवेलेबल आहेत. कोड सेगमेंट, डेटा सेगमेंट, एक्स्ट्रा सेगमेंट,
आणि स्टॅक सेगमेंट हे 4 रेजिस्टर आहेत किंवा 4 सेगमेंट आहेत ते ॲझ्युम करण्यासाठी आपण ॲझ्युम डिरेक्टिव्ह काय करतोय यूज करतोय. आणि एंड डिरेक्टिव्ह ज्याला तुम्ही राईट करताय प्रोग्राममध्ये त्यानंतर त्याच्या खाली किती इन्स्ट्रक्शन लिहिल्या तरी तो प्रोग्राम काय करत नाही, एंड करत नाही. म्हणजे एंड झाल्यानंतर प्रोग्राम काय केला जात नाही, रीड केला जात नाही. परत पुन्हा थ्रू रीड केला जात नाही, असेंबल करून तो प्रोग्राम काय केला जात नाही, रीड केला जात नाही. आता जे मी डिस्कशन सांगितलं तेच इथं राईटअपमध्ये दिलेलं आहे. सेगमेंट अँड एंड डिरेक्टिव्ह. The segment and end directive are used to identify a group of data items or a group of instructions that you want to be put together in a particular segment. A logical segment is not usually given starting address when it is declared. For that purpose segment register are used. आता इथं ह्या प्रोग्रामचं सेगमेंट रजिस्टर आपण ह्या पद्धतीने इथं यूज केलंय, सेगमेंट एंड्स डिरेक्टिव्ह. सेकंड आपण काय यूज केलंय, EQU डिरेक्टिव्ह. EQU डिरेक्टिव्ह कशासाठी यूज करतोय आपण, कॉन्स्टंट चूज करण्यासाठी यूज करतो. DB, DW, DD डिरेक्टिव्ह कशासाठी यूज करतोय, असाइन नेम्स ऑफ द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल म्हणजे मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन यूज करण्यासाठी आपल्याला काय लागतात, नंबर्स लागतात, म्हणजे व्हेरिएबल लागतात. ते नंबर स्टोअर करण्यासाठी आपण DD, DW, DD डिरेक्टिव्ह काय करतोय इथं यूज करतोय. त्यानंतर ॲझ्युम डिरेक्टिव्ह. ॲझ्युम डिरेक्टिव्ह कशासाठी यूज करतो, आपल्याकडे 4 सेगमेंट, स्टॅक सेगमेंट, कोड सेगमेंट, डेटा सेगमेंट अवेलेबल आहेत. ते सेगमेंटचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी टेल्स विच लॉजिकल सेगमेंट टू यूज फॉर इच फिजिकल सेगमेंट ॲट ए गिव्हन टाइम. म्हणजे गिव्हन टाइमसाठी आपण कोणता फिजिकल सेगमेंट यूज करतोय त्यासाठी ॲझ्युम डिरेक्टिव्ह काय केली जाते, यूज केली जाते. एंड डिरेक्टिव्ह. एंड डिरेक्टिव्ह कशासाठी यूज केली जाते, टेल्स द असेंबल टू स्टॉप रिडिंग. म्हणजे आफ्टर काय, एंड डिरेक्टिव्ह नंतर असेंबल काय करत नाही, रिडिंग स्टॉप करतो. आणि त्यानंतर तुम्ही किती इन्स्ट्रक्शन लिहिले तरी काय करत नाही, ते रीड केलं जात नाही. इट इज कॉल्ड ॲज द असेंबल डिरेक्टिव्ह. ह्या पद्धतीने आपण डिफरंट टाइप्स ऑफ डिरेक्टिव्ह काय करतोय, यूज करतोय. तेच इथं आता मी ह्या असेंबल DB इज नथिंग बट डिफाईन बाईट. तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील MCQला. DD इज नथिंग बट डिफाईन डबल वर्ड, DQ इज नथिंग बट डिफाईन कॉड वर्ड, DT is nothing but define 10 byte, DW is nothing but define word. Assume directive. Assume directive कशासाठी यूज करताय, the assume directive is used to tell the assemble that the name of the logical segment should be used for a specific segment. The 8086 works for physical segments such as code segment, data segment, stack segment and extra segment. आणि त्याचं एक्झाम्पल कसं लिहिणार आहे तर assume CS डबल कोलन कोड, assume DS डबल कोलन डेटा. ह्याचं मिनिंग काय असणार आहे, assume CS double colon code is nothing but this tells the assemble that the logical segment code contains the instruction segment for the program and should be treated as a code segment. म्हणजे whatever कोड मध्ये जो डेटा आपण स्टोअर करणार आहे तो डेटा कशामध्ये स्टोअर केलेला आहे, कोडमध्ये जो डेटा लिहिलेला आहे तो कशामध्ये स्टोअर असणार आहे, कोड सेगमेंट मध्ये स्टोअर असणार आहे. व्हॉटेवर डेटा आपण कोणताही डेटा असेल तो डेटा स्टोअर केलेला असेल तो डेटा कशामध्ये स्टोअर केला जाणार आहे, डेटा सेगमेंटमध्ये काय असणार आहे, स्टोअर असणार आहे. त्यानंतर असेंबल डिरेक्टिव्ह. DB डिफाईन बाईट. डिफाईन बाईटचा आपण एक्झाम्पल कसं दिसतोय, DB 49H 98 29H. इथे तुम्ही DB मध्ये एक पण नंबर लिहू शकता किंवा मेनी नंबर पण तुम्ही नंबर काय करू शकता, लिहू शकता. किंवा DP मध्ये तुम्ही डिक्लेरेशन पण लिहू शकता, ABCDE किंवा तुमचं नाव लिहू शकता. किंवा DB डुप्लिकेट बाईटसाठी आपण काय टेम्पररी स्टोअर करण्यासाठी पण आपण काय यूज करतोय, डिफाईन बाईट यूज करतोय. DW मध्ये तुम्ही काय करताय, वर्ड लिहू शकताय, कोणता वर्ड 1 2 3 4 हे डेटा लिहू शकताय किंवा 4 3 4 5 6 म्हणजे 2 बाईट डेटा आपण. हे म्हणजे काय झालं, 12 म्हणजे 1 बाईट झालं, 32 म्हणजे काय झालं, 2 बाईट झालं. म्हणजे 2 बाईट डेटा स्टोअर करण्यासाठी आपण DW डिरेक्टिव्ह काय करतोय, आपण इथं यूज करतोय. त्यानंतर एंड डिरेक्टिव्ह आपण कशासाठी यूज करतोय, एंडिंग द प्रोग्रामसाठी. इट इज द मिनिंग ऑफ एंड. एंड P इज नथिंग बट एंड प्रोसिजर. एंड प्रोसिजर साठी, एंड P साठी एंड प्रोसिजर डिरेक्टिव्ह काय करतोय, आपण यूज करतोय. म्हणजे एंड प्रोग्राम, एंड प्रोसिजर, एंड सेगमेंट ह्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ इक्वेट, ह्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ आपण डिरेक्टिव्ह काय करतोय, इथं यूज करतोय. आता इथं कोड सेगमेंट, कोड एंड्स, म्हणजे इथं कोड सेगमेंट आपण काहीतरी इथं डेटा लिहिला ह्याच्या 4-5 लाईनचा आणि त्यानंतर लास्टचा डेटा तुम्ही काय लिहू शकता, इथं कोड एंड्स. म्हणजे ह्याचं एक्झाम्पल काय झालं, हे एंड डिरेक्टिव्हचं हे एक्झाम्पल जातं. EQU डिरेक्टिव्ह मध्ये आपण डेटा काय करतोय, स्टोअर करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणता तरी एक सिंगल कॉन्स्टंट व्हेरिएबल तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. इव्हन डिरेक्टिव्ह मध्ये पण तुम्ही काय करू शकता, इथं सायकल, बस सायकल किंवा मेमरी एक्झिक्युशनसाठी इव्हन डिरेक्टिव्ह आपण काय करतोय, यूज करतोय.
हे डिफरंट टाइप्स ऑफ असेंबल डिरेक्टिव्ह आहेत. या असेंबल डिरेक्टिव्ह आपण काय करतोय, पीआरओसी म्हणजे काय, प्रोसिजर टू कॉल. हे फार कॉल आणि नियर कॉल साठी आपण पीआरओसी डिरेक्टिव्ह काय करतोय, यूज करतोय. ह्या ज्या डिफरंट टाइप्स ऑफ डिरेक्टिव्ह आहेत, ह्या डिफरंट टाइप्स ऑफ डिरेक्टिव्ह आपण कशासाठी यूज करतोय, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग साठी काय करतोय, यूज करतोय. इफ एनी क्वेरीज रिलेटेड टू धिस लेक्चर, देन यू विल